मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री व्यंकटेश स्तोत्र। तर अधिक मासात या व्यंकटेश स्तोत्राचं खूप काही महत्त्व आहे आणि अत्यंत चमत्कारिक असं हे स्तोत्र आहे। सर्व दुःख दारिद्र्य दूर करणारे आणि आपली कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती करून देणारे असे हे व्यंकटेश स्तोत्र आहे। याचा रिझल्ट फक्त 3 दिवसात दिसतो। जर रात्री 12 वाजता या व्यंकटेश स्तोत्राचे श्रवण केले तर आपल्यावर भगवान विष्णूची अखंड कृपा प्राप्त होते, त्यासोबत महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते। तर सर्वांनी आजपासून अधिक मासपर्यंत 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र ऐकावे, श्रवण करावे, मोबाईल लावून द्यावे। जर 3 वेळा ज्यांना ऐकायला वेळ नाही त्यांनी 1 वेळा तरी संध्याकाळी नाहीतर एक टाईम निश्चित करून घ्या, त्यावेळेस हे व्यंकटेश स्तोत्र श्रवण करा। हा उपाय आणि हे स्तोत्र अतिशय महत्त्वाचे आहे। जर आपल्याने काही दान पुण्य झाले नाही, वाण लावले गेले नाही, तर या अधिकच्या महिन्यात व्यंकटेश स्तोत्र दररोज 1 दिवा भगवान विष्णूला लावा आणि व्यंकटेश स्तोत्र श्रवण करा आणि भगवान विष्णूची आरती करा। एक नियम बनवा, तर तुम्हाला खरोखरच रिझल्ट नक्की दिसेल। 3 दिवसातच याचा रिझल्ट दिसतो असे पुराणांमध्ये या व्यंकटेश स्तोत्राचा महिमांचे वर्णन आलेले आहे। तर आता आपण व्यंकटेश स्तोत्र श्रवण करूया। जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। व्यंकटेश स्तोत्र आणि लक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। म्हणजे भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची पण आपल्या घरावर अखंड कृपा राहिली पाहिजे आणि दोघंजण आपल्यावर प्रसन्न राहिले पाहिजे, म्हणून आपण या अधिकच्या महिन्यात भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची छोटीशी सेवा करूया। खूप काहीतरी वेळ काढून नक्की हे श्रवण करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तुमची कमेंट्स भगवान विष्णूपर्यंत नक्की पोहोचेल। श्री गणेशाय नमो नमः। व्यंकटेश स्तोत्र। ओम नमोजी हेरंबा, सगळा दी तू पारंबा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे, नमन माझे हंसवाहिनी, वाग्यवर्धे विलासने, ग्रंथवदया निरूपणी, भावार्थ खानी, नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामी, या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदवया, जैने श्रोती या सुख वाटे, नमन माझे संत सजना आणि योगी या मुनिजना, शकल श्रोती या साधुजना, नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांशी दाहक, तोषुनी या वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करीन, जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाश गणा, करीतो प्रार्थना श्रवण कीजिए, जननी परी त्वा पाळिले, पित्या परिता सांभाळले, सकळ संकटापासून रक्षले, पूर्ण दिधले प्रेम सुख, हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजले अगवे, जनक जननी पण शोभावे, सहज आले अंगासी, दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनांसाठी भक्तांच्या आता परिसावे विज्ञापना, कृपाळू वा लक्ष्मी रमणा, मज घालूनी गर्भधाना, अलौकिक रचना दाखवली, तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझी पायी घातली मिठी, कृपाळू वा जगजेटी, अपराध पोटी घाले माझ्या अपराधाच्या राशी, भेदुनी गेल्या गगनाशी, दयावंत ऋषिकेशी, आपुल्या बिद्रासी सत्य करी, पुत्रांचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तेव्हा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी, उडदा माझे काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलू या वृक्षांची फळे, मधुर कोठीन असतील आराटी लागी मृदुतता, कोठून असेल कृपावंता, पाशनासी गुल्मलता, कैशा परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पायी, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझं उच्चित, समर्थांच्या घरीचे श्वास, त्याने सर्व देती मान, तैसा तुझा मनवितो दीन हा अपमान कवनांचा, लक्ष्मी तुझ्या पायातळी, आम्ही भिक्षेसी घालूनी झोळी, एनी तुझी बिद्रावळी, कैसी राहील गोविंदा, कुबेर तुझा भंडारी, आम्ही फिरवसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला, द्रौपदीशी वस्त्र अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपानंता, कोठून आणली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती, अन्न पुरवले मध्यरात्री, ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे,
अन्नासाठी दाही दिशा आम्ही फिरवसी जगदीशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझ प्राथितो मधुर वचने अंगीकार केलिया झनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकारीला वड वानड तेने अंतरी होत असे विवड ऐसे असून सर्व काळ अंतरी साठवला तयाने कुर्मी पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकर धरिले हाळा हाळा तेने निर्वर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहून अधम विषय सक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसे सदा सर्व काळ सजनाशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझे पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे ग्राम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे 18 भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझ्या अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारदंधरा तुवा अंगीकार केल्या गदाधरा कोण दोष गुण गनिल नीच रथली रायाशी तिशी कोण म्हणेल दाशी लोह लागता परिसांशी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओवळ गंगेशी मिळता गंगाजळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयाशी निद्य कोण म्हणे तसा कुजितो मी अमंगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अव्यर स्मर्तन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चिंदा सचिदानंद श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वी चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलमल दहन तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राये माझ्या मते याची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुंगमे ती मी अल्पमती प्रेमेद स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा पद्यमिना अनंत केशवा संघर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्यनामा दामोदरा प्रकाशगणा परातपरा आदि अनादि विश्वंभरा जगद्वारा जगदीशा कृष्ण विष्णु ऋषिकेशा अनुरुद्ध पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निज मूर्ती अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळ दिशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्री वत्सलन छनधरा भय हृदय नाशना गिरीधरा दुष्ट दैत्य सहार करा वीर सुखकारा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैराग्यरा मधुर मूर दैत्य सहार करा असुर मर्दना उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनोरंजन सुखकारा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्वापका जगद्दर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्याया मूळमूर्ती शेष शैना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव अम्मा या समय ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठवला श्री व्यंकटेशा स्मर्ती हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अभुरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्तुती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण किजे सादर सावळी तनी सुकुमार कुकुमाकार पादपद्ये सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा गोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्र नीळ चिये परी चरणी वाळे घागुरिया वाकीवरते गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची या परी गुडगे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वळी झळाळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवेळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझे वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करे लख लख विद्युलतेचे पिये परी हृदयी श्री वत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्र परिस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातो पलचिये परी मनगटी विराजती कंकणे बाऊवटी बाऊभूषणे कंठलेली आवरणे सूर्यकिरणे उगवली कंठावर ते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनेळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अंध्रा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अंध्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक
वार्षिक जेथे पवनांसी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागे त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पात यांनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्तिया भुक्तिया सुनिळा कर्दमनाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती घडा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तके कुकुट आणि किरीटी सबवती झिळमिळ्यांच्या दाटी त्यावर मयूर पिंचांच्या वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालीन स्नान तुझ करू मंगल स्नान पुरेश सुक्ती करुणी या वस्त्रे आणि योगोपिवत तुझ लागी करू पित्यर्थ गंध अक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पिन धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमेद पद्य रागादी करुण भक्त वत्सल्ला गोविंदा परमानंद श्री पूजा अंगीकारावी परमानंद नमस्कारान पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा सोळोपचार भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत ब्रह्मा जय जयाजी हृदयवासी रामा जगद्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्ष जय जयाजी कमळाधीश जय जयाजी पूर्ण परशा अव्यक्ता व्यक्त सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी व्यंकटनायका जय जयाजी जगपालका भक्तासी सका तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परातगना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसाभा विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेने घडेल परोपकार याची मागणे साचार वारंवार प्रातिथिसे हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःखे नसावे त्यांच्या संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगामध्ये लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांशी व्हावे धन पुत्रार्थ्यांचे पूर्ण मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी कराये पुत्र विजयी आणि पंडित शतायुष्य भाग्यवंत पुत्र सेवेसे अत्यंत रथ जायेची सर्व चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देऊन भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठ रोग ग्रंथ पठने सरावा भो योग अभ्यासी योग पठन मात्रे साधावे दारिद्र्य भावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समंत ग्रंथ पठने करूया विद्यार्थ्यांची विद्या व्हावी युद्ध शस्त्रेने लगावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून अति व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनांचे दिजे मन प्रसन्न झाला व्यंकटरमण देवदासासी दितले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चेशी ग्रंथ धरून विश्वास पठन करेल रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरून करेल पठन त्याची सांगतो मी प्रमाण सर्व कामनांशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्यांना 3 मास धनार्थ्यांना 21 दिवस कन्यार्थ्यांना शनमास ग्रंथ आधारे वाचावे क्षय अपस्मार कुष्ठ रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्ध हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत सहस्र मानी जयाचे चित्त त्या सदपाती सत्यवय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्याशी कृपा करेल चक्रपाणी वर दिधला कृपा करुणी अनुभव कळो येईल गजेंद्रियाच्या आकाताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादी अभावार्थांची स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलुनी स्वनंद कदा सुखी केले तयेवळी वत्सापरी भक्ताशी मोये पानावे धनुजयसी मातेचे स्नेह तुल्यसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालेशी कुपेची पाखरा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वर दिधला अलौकिक जेने सुख सखळांशी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनीनं धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सखळांशी हा ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास अनिक लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्ध पार्वतीस उपदेश कैलास नायक पूर्णनंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरीवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभा तसे देवीदास विनयी शोती चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षची या मदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्त एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बेसुनी स्वस्थिती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल ते भाव देह भावासी निरुठावा अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवूनी भाव वर प्रसाद मागावा इत श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम श्री सूक्तम हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णराजस्राज्यं चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमाद्यां हस्तिनाद प्रमोदिनीं
श्रियं देवीं वपुं हवें श्रीमां देवीं जुषतां कासो स्मितं हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्ततर्पयन्तीं मध्यस्थितों पद्यवर्णो तामियोपये श्रियं चन्द्रां प्रभासां यशस्वां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्यनेमीं शरण्यमोहं प्रपद्ये अलक्ष्मी नशतां ऋणे आदित्यवर्णो तप्सोऽधिजातु वनस्पतिस्व वृक्षस्व बिल्वः तस्य फलानि तप्सानुदन्तो मायान्तराक्ष बाह्या अलक्ष्मी उपतु मा देवसखा कीर्तिश्रमिना सह प्रादुर्भूति सृष्टिस्मिन् कीर्तिं मे समृद्धि ददान्तु मे श्रुतिपाशामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मी नाशायामहम् अभूतिं समृद्धि च सर्वनिर्नुद मे गुहातां गन्धद्वारा दुरादर्शां नित्यं पुष्टं करिष्यिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामियोपहवे श्रियं मनसा काममाकु तीमचवाच सत्यमशिमहिं पाशुनाम रूपमनस्य मयि श्रीं श्रयता यशा कर्दमेन प्रजाभूतो मयि सम्भव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्यमालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मे गृहेणि च देवीं मातरं श्रियं वासमे कुले अर्धं पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीमं जातवेदो मा वा अर्धां या करिणीं यष्टिं सुवर्ण हेममालिनीं सूर्यां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो मावा तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दाश्वश्वान विन्देहं पुरुषानः या शुचि प्रहत्व भूत्वा जुहुयादज्वमहं सूक्तं पञ्चदश च श्रीकामं सततं जपेत पद्यम स जपेत श्रीसूक्तं संपूर्णम्। श्री महालक्ष्मी अष्टकम्। श्री गणेशाय नमो नमः। इंद्रवाच ओम नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकर सर्व पापरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकर सर्व दुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे दैवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमस्तुते आद्यरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगीजी योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते स्थूल सूक्ष्मे मोहरोद्रे मोहशक्ती मोहोदरे मा पापरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मासिने दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबधरे दैवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वथा एककाल पठे नित्यं महापाप विनाशनं द्विकालय पठे नित्यं धनधान्य समर्पिनं त्रिकालय पठे नित्यं महाशत्रु विनाशनं महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नां वरदां शुभाम् इति श्री इंद्रकृत महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं संपूर्णम्।